नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा एक न्यूली ॲडेड कोर्स आहे, जो न्यूली इंट्रोड्यूस झालेला आहे, जो आहे बीटेक इन डेटा सायन्स. हा कोर्स काय आहे, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, याच्यामध्ये सिलेबस काय, शिकायला काय मिळतं, पुढे नोकरी कुठे मिळू शकते, याचं भविष्य काय, सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. आता मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. जसं याचं नाव आहे बीटेक इन डेटा सायन्स. डेटा रिलेटेड जोही अभ्यासक्रम असतो, जीही माहिती असते ती याच्यामध्ये शिकवली जाते. आता डेटा काय असतो, तर जसं तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल, फेसबुक वापरत असाल किंवा युट्यूबवर तुमचा प्रोफाईल असेल, तर तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं जे बर्थ डेट तुम्ही टाकता, जेही तुम्ही डेटा प्रोव्हाइड करता, तर हाच डेटा. याच्या टेक्निक्स असतात, याला युटिलाइज करणं, याला एक्स्ट्रॅक्ट करणं, याचा जो आहे रिअल वर्ल्ड मध्ये यूज करणं. तर या सर्व गोष्टींचा जो अभ्यास आहे तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. हा कोर्स एक फुल टाइम कोर्स आहे. तुम्ही हा कोर्स डिस्टन्स मध्ये करू शकत नाही, तुम्हाला ऍक्च्युअल कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स करावा लागतो. आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. आता मित्रांनो, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते ते पाहूया. जर तुम्ही ठरवलं असेल की या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, तर बघा, तुमची 12th पास आउट असणे तुम्ही गरजेचे आहे विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स. काही कॉलेजेसमध्ये तुमचे मार्क्स जे आहेत ते पाहिले जातात, पर्सेंटेज पाहिले जातात. काही कॉलेजमध्ये 10+2 ॲग्रिगेट 70% मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत, कारण हा जो कोर्स आहे तो नवीन आहे आणि फ्युअर कॉलेजेस जे आहेत हा कोर्स प्रोव्हाइड करत आहेत. दुसरी गोष्ट, 12वीच का, तर हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि 12वी पासआउट विद्यार्थीच हा कोर्स करू शकतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही जे कॅटेगरी मधून विद्यार्थी असाल, जसं तुमची कॅटेगरी असेल SC ST OBC या प्रवर्गातून तुम्ही येत असाल, तर तुम्हाला अतिरिक्त सूट पण याच्यामध्ये दिली जाते. पण याच्यामध्ये जे विषय लागतात ते मॅथ हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. मॅथ हे कंपल्सरी का आहे, कारण हा एक डिग्री स्तरावरील इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा कोर्स आहे आणि इंजिनिअरिंग अंतर्गत येणारे कोर्स जर तुम्हाला करायचे असतील तर 12वी मध्ये मॅथ तुमचं असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता. आता यासाठी तुम्हाला जेही कॉलेज जिथं हा कोर्स प्रोव्हाइड केला जात आहे ते कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला फॉर्म्स भरावे लागतील. याच्यासाठी तुम्हाला CET सारखे एक्झाम पण द्यावे लागेल. मॅथ कंपल्सरी आहे, कारण काही कॉलेजेसमध्ये जे आहे CETचे तुमचे मार्क्स पाहिले जातात आणि काही कॉलेजमध्ये तुमचे 12वीचे डायरेक्ट मार्क्स पाहिले जातात. आता हे तुम्ही कॉलेज चूज करायच्या आधी किंवा कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हे विचारायचं आहे. याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन ॲज वेल ॲज मेरिट बेस ऍडमिशन सुद्धा करू शकता. आता डायरेक्ट ऍडमिशन कशा प्रकारे आहे, तर बघा, तुम्हाला CET दिल्यानंतर किंवा तुमच्या 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर डायरेक्ट तुम्ही कॉलेजला व्हिजिट करून किंवा ऑनलाईन पद्धतीने किंवा कॅप राऊंडच्या मदतीने तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जस्ट फक्त तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात, 12वी झालेले, 10वीचे मार्कशीट्स वगैरे, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. जेही कॉलेजची फी आहे ती तुम्हाला द्यायची आहे. सेमिस्टर वाईज फी असते किंवा वार्षिक ही फी असते. ही फी पे केल्यानंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होते. दुसरं मेरिट बेस असतं. आता काही कॉलेजेस हे पण तुम्हाला विचारावं लागेल की मेरिट बेस आहे की नाही. त्या कॉलेजमध्ये कॉलेज स्तरावर एक परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये तुमचा 11वी 12वीचा जो सिलेबस आहे, तुम्ही आत्ताच नुकती बोर्डची परीक्षा जर दिली असेल किंवा देणार असाल, तर या परीक्षेमध्ये जोही सिलेबस असतो, ज्या प्रकारे तुम्ही अभ्यासलेला आहे त्याच बेसिसवर तुमची कॉलेज स्तरावर परीक्षा होते. ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपेअर व्हावं लागतं. ही परीक्षा देऊन तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं आणि तुमची सीट जी असते ती तुम्हाला क्लेम करता येते. आता अशी जी परीक्षा असते ती आउट ऑफ स्टेट पण असते. त्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स असतात. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर तिथं एंट्रन्स एक्झाम ही मस्ट असते. तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन मार्कच्या बेसिसवर तुम्हाला क्वचित कॉलेजेस फक्त देतील. तर ऍडमिशन प्रोसेस जर पाहिली तर ती तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता आणि याच्यामध्ये डायरेक्ट ॲज वेल ॲज मेरिट बेस ऍडमिशन जे असतात ते अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हे जो 4 वर्षाचा कालावधी आहे तो फुल टाइम कोर्सचा आहे. म्हणजे हे 4 वर्ष तुम्हाला ऍक्च्युअली कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज कंप्लीट करावं लागतं विथ मिनिमम 80 to 85% प्रेझेंटिंग.
म्हणजे तुम्हाला प्रेझेंट राहावं लागतं आणि हे मॅन्डेटरी पण असतं. आता याच्यामध्ये या 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. 8 सेमिस्टर इम्पॉर्टंट आहेत आणि मस्ट आहेत की तुम्हाला 8 सेमिस्टर जे आहेत ते पास आउट करायचे आहेत. ईच सेमिस्टर मध्ये वेगवेगळा सिलेबस शिकवला जातो. आता याचा प्रॉपर सिलेबस काय ते आपण पुढे पाहूया, तुम्हाला अंदाजा लागेल. पण जे 6 महिन्यामध्ये एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं त्यानुसारच तुमचा सिलेबसही कंप्लीट केला जातो. याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स असतात, वायवा असतो, त्याचबरोबर मेन एक्झाम्स असतात. या सर्व तुम्हाला जे असतात स्टेप्स त्या कंप्लीट कराव्या लागतात. तुम्ही ज्यावेळेस 4 वर्ष कंप्लीट करता म्हणजे तुमचे ऍक्च्युअली 8 सेमिस्टर कंप्लीट होतात. यानंतर तुम्हाला जे सेमिस्टर कंप्लीट केल्यानंतर डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. पण रिमेंबर दॅट जर कॉलेज तुम्ही चांगलं चूज केलेलं असेल तर लास्ट इयर मध्ये कॅम्पस थ्रू म्हणजे कॅम्प असतात, कॅम्पस थ्रू ही तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि एक जॉब सिक्युरिटी तुम्हाला मिळू शकते, जॉब मिळू शकतो. तर कॉलेजवर हे डिपेंड आहे. पण जर नसेल असं तर 4 वर्षानंतर हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्हाला मिळते, जे की तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये म्हणजे हायर स्टडीज साठी यूज करू शकता. आता त्या कोणत्या तेही पुढे पाहूया. गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता, गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात त्याच्यासाठी, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबसाठी सुद्धा त्याचा यूज करू शकता. आता हे काय कोणकोणत्या जॉब्स आहेत ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत की कुठे हा कोर्स ऑफर केला जातो. तर बघा मित्रांनो, याचे काही टॉपचे कॉलेजेस आहेत. तुमच्या आजूबाजूलाही कॉलेज असू शकतात, त्यांचं नाव नाही आलं तर नाराज होऊ नका. जी तुमची लिस्ट आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ॲज वेल ॲज मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल. फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही कॉलेज आणि त्यांची ऍव्हरेज फी सुद्धा पाहू शकता. याच्यामध्ये VIT पुणे कॉलेज येतं, त्याचबरोबर डॉक्टर DY पाटील कॉलेज येते, मुंबईचे IIT कॉलेज येते, त्याचबरोबर नागपूरचे सुद्धा IIT कॉलेज येते. तसेच तुम्हाला अजूनही PICT कॉलेज आहे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. इथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. यांची जर ऍव्हरेज फी पाहिली तर ऍव्हरेज फी सेमिस्टर वाईज जर पाहिली तर 40 ते 50 हजार रुपये तुम्हाला पर सेमिस्टर खर्च येऊ शकतो. म्हणजे पूर्ण 8 सेमिस्टर मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की एवढा खर्च येऊ शकतो. आणि हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं. जर तुम्ही नॉर्मल कॉलेज म्हणजे जेही टॉपचे कॉलेज आहेत तिथे जर तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाल तर तुम्हाला हायर फी पाहायला भेटू शकते. तुमचा जो पूर्ण खर्च आहे तो 4 ते 5 लाख रुपयापर्यंतही येऊ शकतो. आणि जर तुम्ही लो टियर कॉलेजेस जरी पाहिले तर तिथं हा खर्च थोडासा कमी होऊ शकतो. तर कॉलेजेसची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही चेकआउट करू शकता. ऍज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत, तिथेही हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. तर वेगवेगळ्या स्टेटमध्ये जर तुम्हाला जाऊन हा कोर्स करायचा असेल तर त्या कोर्स जे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता, तिथे मी तुम्हाला त्याचं आन्सर देईल. तर मित्रांनो आता आपण याच्या सिलेबस बद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला जे आहे एक अंदाज लागून जाईल की कशा प्रकारे हा कोर्स जो आहे तो शिकवला जाणार आहे किंवा 8 सेमिस्टर मध्ये तुम्हाला कोणकोणते विषय जे आहेत ते पाहायला भेटणार आहेत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला जे आहे सेमिस्टर वाईज जे विषय आहेत ते पाहायला भेटतात. प्रोफेशनल इंग्लिश अँड सॉफ्ट स्किल्स, अनालिटिकल मॅथमॅटिक्स, मॅट्रिसेस अँड कॅल्क्युलस, फिजिक्स इंजिनिअरिंग, तसेच प्रॉब्लेम सॉल्विंग युझिंग C, इंट्रोडक्शन टू डिजिटल सिस्टम्स, इंजिनिअरिंग फिजिक्स लॅब, अप्लाइड लिनियर अल्जेब्रा, जावा प्रोग्रामिंग, डेटा हँडलिंग, तसेच डेटा व्रँगलिंग लॅब, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॉन डिपार्टमेंटल इलेक्टिव्ह विषय, डिपार्टमेंटलचे इलेक्टिव्ह विषय, तसेच बिग डेटा अनालिटिक्स, तसेच डिझाईन प्रोजेक्ट्स अँड डिपार्टमेंटल इलेक्टिव्हचे विषय. हे तुम्हाला जे आहे लास्ट इयर पर्यंत हे सर्व विषय जे आहेत ते शिकवले जातात. याच्यामध्ये मेनली फोकस जो आहे तो डेटा रिलेटेड आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा याच्यामध्ये समावेश होतो, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की पूर्ण 8 सेमिस्टर मध्ये ह्या 4 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला समजेल की पूर्ण डेटाचा अभ्यास आहे. त्याला कलेक्ट करणं, त्याला अनालाइज करणं, त्याला ब्रेकडाऊन करणं, कशा प्रकारे त्याचा यूज केला जाऊ शकतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला ह्या सेमिस्टरमध्ये सर्व शिकवला जातो. याचे मुख्य विषय जर तुम्हाला रीड करायचे असतील की प्रथम वर्षात काय, सेकंड वर्षात काय, तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. अदरवाईज या व्हिडिओला पॉज करून हे सर्व विषय जे आहेत तुम्ही इथेच रीड करू शकता. मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे कंप्लीट कराल तर तुम्हाला पुढे काय संधी पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये मुख्यतः 3 ते 4 प्रकारच्या संधी पाहायला मिळतील. सर्वप्रथम हायर एज्युकेशन. आता हा बीटेकचा कोर्स आहे, त्याच्यामुळे पुढे तुम्ही जे आहे MTech करू शकता. हा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे आणि पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. जर तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही अजूनही शिकू शकता तर पुढे तुम्ही
PhD करू शकता, मास्टर्स करू शकता आणि हायर स्किल्स आणि हायर पॅकेजेस आणि हायर ज्या लेवलच्या जॉब्स असतात त्याही अचीव्ह करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही हे जे शिक्षण आहे हे भारताच्या बाहेरही जाऊन करू शकता. तुम्हाला कोणतेही याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तुम्ही वेगवेगळे जेही कंट्रीज आहेत, अमेरिका असेल, जर्मनी असेल, जे कंट्रीज आहेत तिथे जाऊन जिथे हा कोर्स जे हायर एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातात तिथेही हा कोर्स करू शकता. अदरवाईज भारतामध्ये सुद्धा करू शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री कंप्लीट कराल तर तुम्ही व्हेरियस गव्हर्नमेंट जॉबसाठी ऑटोमॅटिकली एलिजिबल होतात. कारण गव्हर्नमेंट जॉबसाठी इलिजिबिलिटी असते डिग्रीची. मोस्ट ऑफ गव्हर्नमेंट जॉब ज्या क्लास 1 क्लास 2 चे असतात तिथे. तर तुम्ही MPSC, UPSC, SSC अशा प्रकारचे जेही एक्झामिनेशन्स आहेत त्यांची तयारी करू शकता आणि यांच्या एक्झाम्स देऊन जे आहे एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. पण त्याआधी हे लक्षात ठेवायचं आहे, इंजिनिअरिंगचा अभ्यास जो आहे तो ऑलरेडी खूप कठीण असतो. त्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये यायचं आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनच्या, तर तुम्हाला अभ्यासाची लत असणे गरजेचं आहे. कारण इकडे पूर्णपणे सिलेबस चेंज होतो. इकडे तुम्हाला टेक्निकल सर्व गोष्टी डेटा रिलेटेड पाहायला भेटतील. पण ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन कराल तुम्हाला भूगोल, इतिहास, त्याचबरोबर वैदिक इतिहास या गोष्टींचा अभ्यास करायला भेटेल. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स हा विषय असेल. तुम्हाला इकडे मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामुळे तो विषय तुम्हाला सोपा जाऊ शकतो. पण राज्यशास्त्र वगैरे अशा विषय असतात तर तुम्ही हे चेकआउट करायचं आहे स्वतः किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता याच्यामध्ये काही टॉप रिक्रुटर्स असतात की तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो आणि काही टॉपच्या जॉब्स असतात. आता त्या जॉब्स कोणत्या, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये काही टॉप रिक्रुटर्स आहेत जसं Amazon, Capgemini, विप्रो, इन्फोसिस, TCS, IBM, HCL, क्विक हिल, सिंटेल अँड ऑदर्स. तर हे जे आहेत टॉप रिक्रुटर्स आहेत. तर याच्यामध्ये जॉब्स कोणत्या प्रकारचे आहेत तर याच्यामध्ये डेटा आर्किटेक्ट, डेटा सायंटिस्ट कन्सल्टंट, फायनान्शियल मॉडलर, डेटा इंजिनियर्स, क्लिनिकल अँड फार्मास्युटिकल डेटा अनालिस्ट, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स लाईक पोझिशन्स लाईक किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या पोझिशन्स आहेत, डेटा इंजिनियर, डेटा इन्स्ट्रक्टर, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत ते तुम्हाला मिळू शकतात ज्यावेळेस तुम्ही हे डिग्री जी आहे ती कंप्लीट कराल. त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा जे आहे तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. पण यासाठी जे आहे त्या तुम्ही हे डिग्री जी आहे सिरियसली कंप्लीट करणं, तुमच्याकडे स्किल्स असणं, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे पैशाचा प्रश्न येतो तर हे पण असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला त्यावेळेस खुले होतात ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री जी आहे ती सिरियसली कंप्लीट कराल. पण संधी जर पाहायला गेल्या तर तुम्हाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संधी पाहायला मिळतात. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे पगार असतो तो कशा प्रकारे असतो तर बघा, तुमचं इथं पॅकेज ठरवलं जातं. तुम्ही कॅम्पस थ्रू जर तुमचं लास्ट इयरला सिलेक्शन झालं तरीही असतं. तुम्ही जर टॉप विद्यार्थ्यामध्ये येत असाल, चांगला अभ्यास असेल तुमचा, तर जे स्टार्टिंग पॅकेज असतं तर 10 लाख 12 लाख रुपीज पर इयर पण असू शकतं. आणि जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल, जसं तुमचं हायर एज्युकेशन असेल किंवा तुम्ही काम करत आहात, जॉब करत आहात, तर हे पॅकेज जे असतं 2 ते 3 वर्षानंतर अजून 1-2 लाखांनी इन्क्रीज होतं आणि हायर वाढतच जाऊ शकतं. याला कोणतेही लिमिट नाहीये किंवा तुम्ही हायर पोझिशन्सला गेल्यानंतर हे अजूनही अनबिलिव्हेबल पद्धतीने वाढू शकतं. तर संधी तुम्हाला अशा प्रकारच्या पाहायला मिळतात. बाकी जी इन्फॉर्मेशन आहे अधिकची ती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी करावा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्येच करिअर करायचं आहे आणि तिथेच डिग्री मिळवायची असेल आणि जर तुम्हाला डेटा किंवा इंटरनेट किंवा डेटा कशा प्रकारे युटिलाइज केला जातो, याला कशा प्रकारे युटिलाइज करायचं आहे, शिकायचं आहे, याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, मॅथ सोपं जातं आणि ज्याही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला किंवा ज्याही जॉब सांगितलेले आहेत त्यापैकी जॉब मिळवायचे आहे, तर हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. कोणत्या विद्यार्थ्यांनी इथे यायचं नाहीये तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये यायचं आहे पण समजा वेगळी बायोटेक्नॉलॉजी तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला डेटा बद्दल माहित नाही, इंटरनेट बद्दल जास्त माहित नाहीत गोष्टी, तर तुम्ही या कोर्स बद्दल येऊ नका. तुमच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत जे तुम्ही प्लेलिस्ट मधून किंवा आपल्या वेबसाईटवरती studyflowcourses.in ला सर्च करून डायरेक्टली तिथे रीड करू शकता. तर इंजिनिअरिंगच्या सेक्शन मध्ये तुम्हाला जे आहे खूप सारे जे ऑप्शन्स आहेत ते अवेलेबल आहेत. तसेच मॅथ कंपल्सरी असलं पाहिजे. पण तुमचं जर मॅथ नसेल आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर लक्षात ठेवा, मॅथ शिवाय तुम्हाला या कोर्समध्ये ऍडमिशन घेता येणार नाही. तुम्ही जे आहे पुन्हा सायन्स रिलेटेड जे कोर्स आहेत, BSc असेल, मग BSc ऍग्रिकल्चर असेल, केमिस्ट्री असेल, त्या कोर्ससाठी जाऊ शकता. त्याबद्दल सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे, तर ती सुद्धा रीड करायला विसरू नका. मित्रांनो, या कोर्स रिलेटेड तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याच्याबद्दल काहीही प्रश्न असतील किंवा गायडन्स पाहिजे असेल
तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथं आमच्याशी कनेक्ट करून तुम्ही गायडन्स जे आहे फ्री मध्ये मिळवू शकता. तुम्हाला आम्ही गाईड करूया कोर्स रिलेटेड किंवा तुमच्या डिसिजन रिलेटेड आम्ही तुम्हाला हेल्प करायला तिथं रेडी आहोत. बाकी डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंकला क्लिक करून इथं आपण जे डिस्कस केलेलं नाही याच्यापेक्षा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज, आमचे रिव्ह्यूज आम्ही तिथं शेअर केलेले आहेत. तुम्ही त्याबद्दल रीड करून तिथेही तुमचं जेही ओपिनियन आहे ते सुद्धा कमेंटद्वारे सांगू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.